राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन। गणपतीच्या दर्शनाकरता येण्याचं दिलं निमंत्रण। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला जाण्याची शक्यता। परप्रांतीय नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मनसे पदाधिकाऱ्यांसह स्थानिकांवर गुन्हे दाखल। वाहनाचा धक्का लागल्यावरून झाला वाद। उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। तीर्थक्षेत्र गाणगापूरला पुराचा फटका। गाणगापूर विजयपूर परिसराचा संपर्क तुटला। शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। पालघरच्या बोईसरमध्ये रस्त्यावर एकाच ठिकाणी तासाभरात 5 अपघात। दुचाकी स्वार एकाच ठिकाणी होते घसरत। 12 ते 13 जण किरकोळ जखमी। गणेशोत्सवाकरता कोकणवासीय गावाकडे रवाना। मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी। वाहनांच्या रांगा, प्रवाशांचा खोळंबा। अनेक ठिकाणी आज गणरायाचा आगमन सोहळा। बाप्पाची मूर्ती घेऊन जाण्याकरता कारखान्यात गर्दी। शिर्डीत साईबाबांचा लाडू प्रसाद महागला। 20 ऐवजी आता मिळणार 30 रुपयांना। दर वाढवल्यानं भाविक नाराज। स्मशानभूमीकडे जाण्याकरता रस्ताच नसल्यानं नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जाण्याची वेळ। नंदुरबारच्या तळोद्यातली धक्कादायक घटना। आणि धडाकेबाज क्रिकेटर चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती। 15 वर्षांनंतर पुजाराची सगळ्या फॉर्मॅट्समधून निवृत्तीची घोषणा। पण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंडाळा बोगद्यालगत वाहतूक कोंडी झाली। रायगड वाहतूक पोलिसांनी 15 मिनिटांचे ब्लॉक घेतले, त्यामुळे मुंबईकडील वाहतूक थांबवण्यात आली। आता दोन्ही कॉरिडॉरला वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। ठाण्यातून मोठ्या संख्येने कोकणवासीय गणेशोत्सवाकरता कोकणाकडे निघाले। त्यावेळी कळगाव मांडवी एक्सप्रेसमध्ये मोठी गर्दी झाली। कोकणवासियांनी पहाटेपासून रेल्वेत बसण्याकरता लांबलचक रांगा लावल्या। दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळाला। सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली। गणेशोत्सवाकरता मुंबईकर कोकणवासीय गावाकडे निघालेत। हजारो वाहनं कोकणाच्या दिशेने जात आहेत। कोकणात जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी आहे। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या गणेशोत्सवाकरता लाखो कोकणवासीय कोकणात दाखल झाले आहेत। आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्ग गजबजलाय, गर्दीनं फुलून गेलाय। रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं वाहनं सावकाश चालवा, वाहतुकीचे नियम पाळा असं आवाहन केलंय। इंदोर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। अंकाई किल्ल्याजवळ अपघात झाल्यानं वाहतूक ठप्प झाली। तब्बल 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। कोकणवासियांकरता मुंबई गोवा महामार्गावर एकूण 10 स्टॉल्स उभे करण्यात आले। या स्टॉल्सद्वारे नाश्त्याची सेवा आणि आरोग्य सेवा देण्यात येते। गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर सर्वधर्मीय नागरिक सेवेत तत्पर असल्याचं बघायला मिळतंय। बीड जिल्ह्यातून 285 बसेस कोकणवासियांच्या सेवेकरता रवाना झाल्या आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्यातील प्रवाशांना बसेससाठी तासनतास वाट पाहावी लागते। दरम्यान बस स्थानकावर बसमध्ये जागा मिळवण्याकरता प्रवाशांना धडपड करावी लागते। गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचा प्रवास सुखकर होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही नितेश राणेंकडून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडली जाते। या ट्रेननं प्रवास करण्याकरता कोकणवासियांनी दादर रेल्वे स्थानकावर गर्दी केली।
लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता फक्त 3च दिवस उरलेत. गणरायाला आवडणारे पदार्थ, स्वागताकरता लागणारं सजावटीचं साहित्य, पुष्प, मखर घेण्याकरता भक्तांनी दादरच्या बाजारात गर्दी केली आहे. आज बाप्पाच्या आगमनापूर्वी सुटीचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे नागरिक सकाळपासून खरेदी करता दादरच्या बाजारात दाखल झालेत. कोकण रेल्वेची रोरो सेवा सुरू झाली आहे. दुपारी 3:30 वाजता ही गाडी कोलाडवरून निघाली. ती रात्री 11 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकात पोहोचली. यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीनं रोरोनं आलेल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं. प्रवाशांनी देखील कोकण रेल्वेचे आभार मानले. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाजारपेठा सजल्यात, साहित्यांनी बाजारपेठा फुललेल्या आहेत. घरोघरी बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. वांगी फाटा इथे गणेश मूर्ती बनवणारे कारागीर मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. यंदा सोलापूर शहरात 1140 तर ग्रामीणमध्ये 3014 सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सोलापूर जिल्ह्यात 4154 सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. शहरातील सुमारे 1.25 लाख तर ग्रामीणमधील 5 लाखांहून अधिक घरांमध्ये गणपती असणार आहेत. एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मिठानगरमध्ये टोळक्याकडून वाहनांची तोडफोड झाली आहे. कोंढव्यातील मिठानगर भागात वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार समोर येतोय. तोडफोड करून या लोकांनी दहशत माजवलेली आहे. पोलिसांकडून 3 अल्पवयीन ताब्यात घेण्यात आलेत. कोंढवा मध्ये अल्पवयीन मुलांमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्याचं पर्यवसान या टोळक्यानं मिठानगर मधल्या वाहनांची तोडफोड करण्यामध्ये घालवलेला आहे. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारूया. अभिजित, हा सगळा काय प्रकार आहे? सुवर्णा, पुण्यातील कोंढवा परिसरात गेल्या महिन्याभरात ही 3री गाड्यांची तोडफोड आहे आणि यावेळी चक्क अल्पवयीन मुलांनी 6 ते 7 अल्पवयीन मुलं होती, त्यांनी या गाड्यांची तोडफोड केली आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी या अल्पवयीन मुलांमध्ये खरं तर 2 गट आहेत अल्पवयीन मुलांचे, त्यांच्यामध्ये भांडणं झाली होती काही किरकोळ कारणावरून आणि त्या भांडणातून या मुलांनी ही सगळी तोडफोड केली आहे. त्या परिसरातली आपली दहशत कमी होत आहे असं समज करत या अल्पवयीन मुलांनी आपल्यासोबत का वाद घातला, का भांडणं केली, हा सगळा राग मनात जाऊन त्यांच्या कॉलनीमध्ये जाऊन जवळपास 5 ते 6 वाहनांची तोडफोड केली आहे. आणि एवढंच नाही सुवर्णा, जी अल्पवयीन मुलं येत आहेत आपल्याला व्हिडिओ दिसत आहेत, शिवीगाळ करतायत, स्थानिक नागरिकांना धमकावतायत आणि या परिसरात आमची दहशत आहे म्हणून आम्ही गाड्यांची तोडफोड करणार, आम्ही तिथले दादा, असं देखील त्या व्हिडिओत एका ठिकाणी ऐकू येतंय. ही सगळी अल्पवयीन मुलं आहेत. आता यापैकी 3 जी अल्पवयीन मुलं आहेत त्या सगळ्यांना कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या सगळ्या प्रकरणातील जे कोणी अल्पवयीन असतील किंवा जे आरोपी असतील इतर यांना भडकवणारे किंवा यांना ज्यांनी हतियार पुरवलं, कारण 1 ते 2 मुलाच्या हातात कोयते देखील दिसत आहेत जे गाड्यांची तोडफोड करण्यासाठी वापरलेले आहेत. पोलिसांकडून सांगण्यात आले की या अल्पवयीन मुलांना ज्यांनी हे सगळे कोयते वगैरे दिले त्यांना सुद्धा या गुन्ह्यांमध्ये आरोपी करून आम्ही कारवाई करू आणि बाकीच्या 6 जणांचा शोध पोलिसांना जातोय. पण कोंढवा परिसरात गेल्या महिन्याभरात ही 3री घटना आहे ज्यामध्ये तोडफोड गाड्यांची जी आहे ते आणि दहशत माजवण्यासाठी हा केवळ प्रकार केला जातोय. सुवर्ण, नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अभिजित.